शहाबुद्दीनला काही कळेना क्या किया जाए. मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं. कल तोफे लाना, डागो तोफे किले पर. बस तोफो से कितने पल में आएगा किल्ला हात में. तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, हुजूर 2 तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो. आणि बघता बघता त्यांनी तोफा लावल्या. रात्र झाली. आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल. सगळे मोगल निवांत झोपले. उद्या सकाळी उठायचं आणि तोफखाना लावायचा. बस तोफा चालू झाल्या की किल्ला ताब्यात. पण त्याच रात्री सगळे निद्रा देत असताना 1:30-2च्या सुमारास मराठे काही किल्ल्यावरून खाली आले. सरळ शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सरळ सरळ कापाकापी केली. सगळा हल्ला कल्लोळ माजवला. मोगल जागे व्हायच्या आत मराठे परत गायब. छापा छापा मराठो का छापा. नींद उडाली मोगलांची. शहाबुद्दीन चारपडत राहिला. सकाळ झाली. तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं. तोफा लागल्या. दारू ठासली. आता फक्त पेटवायचं वातानं. अन तोफखाना प्रमुख पुढं गेला. तोफेला बत्ती लावणार त्याच वेळी वरनं थाड थाड करत तोफेचा गोळा आला. शेजारीच धाडामधूम. तसा तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, पिछेलो तोफे पिछेलो. मोगलांचा तोफमारा सुरू व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफमारा. त्या तोफखाना प्रमुखानं सगळ्या तोफा मागं घ्यायला लावल्या आणि पाठून गोळे सोडायला लागला. पण तोफा मागे घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जाईनात. आता मागे आलो म्हणून गोळे जाईनात. म्हणून पुढं यावं तर पुढं आलो की मराठ्यांचे गोळे अंगावर बरसतायत. काय करायचं. शहाबुद्दीन खानाने विचारलं, क्या हुआ. काय होत नाही हुजूर. तोफा पुढे नेल्या की त्यांचे गोळे अंगावर. तोफा मागं नेल्या तर आपले गोळे पोहोचेनात. अरे तुम्ही तर म्हणाले ना मराठ्यांकडे तोफा नाहीत. हुजूर मराठ्यांकडे तोफा नाहीत पण डोकं तर आहे. म्हणजे हुजूर मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात. त्याला जनावराचं कातडं लावलंय आतनं. ठीक है तोफ एक ही है. साधी नाही तोफ हुजूर. आपल्या 10 तोफांना एक तोफ भारी आहे त्यांची. अरे ठीक आहे तोफा तयार केल्या पण गोळे. तोफ गोळे कुठून आणले त्यांनी. हुजूर मग मराठे रात्री कशाला आलते. हे आपलेच गोळे आहेत. शहाबुद्दीन खानाला काही कळेना. काय 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 करायचं.